धन्यवाद सभापती महोदय। सन 2026 से विधानसभा विधेयक क्रमांक 20 धर्म स्वातंत्र्याचा हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा त्या अनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्याकरिता हे विधेयक आहे। मला असं वाटतं की विधेयकाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि त्याची गरज का पडली हे देखील स्पष्ट आहे। हे खरं तर असा धर्मांतर विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्र राज्याला नव्हता आणि ते आणण्याची गरज का भासली। विरोधी पक्षातल्या नेत्यांनी त्याच्यावर बराच खल करण्याचा प्रयत्न केला की आत्ताच ह्याची गरज काय गरज होती, काय हेतू होता, किंवा सगळं व्यवस्थित चाललंय ना, मग आत्ता याची गरज काय, अशा प्रकारचे त्यांचे मी ऐकले। परंतु मी सांगू इच्छिते की धर्म हा माणसाला जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नाही। परंतु जेव्हा धर्माचा वापर दबाव, फसवणूक किंवा प्रलोभनासाठी होतो तेव्हा कायद्याची आवश्यकता भासते। गेली अनेक वर्षांचा माझा सामाजिक जीवनातला अनुभव हे मी स्वतः बघितलंय, स्वतः अनेक ठिकाणी गेलेले आहेत। आदिवासी खेड्यांमध्ये असेल, पाड्यांमध्ये असेल, किंवा अशा काही शाळांमध्ये, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा काही ना काही पद्धतीने लोकांसमोर, तिथल्या गरीब नागरिकांसमोर, हतबल असलेल्या लोकांसमोर तुमचा देव तुम्हाला काय देतो, तुम्हाला 2 वेळचं जेवण देतो का, तुम्हाला अंगावर कपडे देतो का, मग तुम्ही या देवाला का मानता, या देवाला माना। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणून फंडिंग येऊन काही धर्मस्थळं चालतात, परदेशातून पण येतात त्यांना। मग तिकडे दर रविवारी गाणी वाजवली जातात, भले ती गाणी स्थानिक भाषेची असतात, परंतु देव वेगळाच असतो। एखाद्या स्त्री पुतळ्याचा तिकडे पुतळा असतो, तो वेगळ्या धर्मातला असतो, परंतु त्याला एका हिंदू देवीचं स्वरूप दिलं जातं आणि मग लोकांना त्यांचा बुद्धिभेद केला जातो। हा बुद्धिभेद इतका बेमालूमपणे होतो की एखादा माणूस जो वल्नरेबल आहे, तो वल्नरेबल माणूस त्याच्यात फसतो। आता वल्नरेबलसाठी मला मराठी शब्द नाही सुचत आहे, कदाचित इथे बसल्यांपैकी कोणी मला सांगितलं तर बरं, की असा एखादा माणूस त्याच्यात फसतो की अरे हे बरोबर आहे, माझा देव मला 2 वेळा जेवायला देत नाही, हा देव देतोय। हा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होतोय। किंवा मी एखाद्या धर्मात जन्मलेली आहे, तर त्या धर्माला मी फॉलो करते, त्याचे आचार विचार दिनचर्या हे सगळं आपल्या आईवडिलांनी जे शिकवलं ते आपण पुढे नेतो। परंतु काही वेळेला ठिकठिकाणी आपण पाहतो, शाळा कॉलेजच्या बाहेर देखील काही पॅम्पलेट्स वाटली जातात। त्या पॅम्पलेटमध्ये देखील विविध मटेरियल असतं, छापलेलं असतं एखाद्या विशिष्ट दुसऱ्या धर्माबद्दल, बघा याच्यामध्ये काय आहे। आणि तर तिथे हे अनुभव मी जेव्हा विल्सन कॉलेजला शिकत होते त्या बाहेर तिकडे बसस्टॉप्सवर अशी मंडळी असायची आणि ते तुम्हाला पद्धतशीरपणे सांगायचे की हा धर्म कसा चांगला आहे। आणि याच्यात कुठल्याही वयाची नसते। आपण म्हणतो 18व्या वर्षी सगळीच काय अक्कल येत नाही माणसाला, आणि त्यावेळा जेव्हा खास करून हा कायदा आणण्याचं कारण काय, जे वारंवार अनिल परबजी मी आपला सन्मान करते, खूप ज्येष्ठ आहात, परंतु हा कायदा आणण्याचा उद्देश कारण त्याच्यात अनेक मुलीबाळी फसत होत्या। आणि त्यामुळे आता जसा माननीय सदाभाऊ खोत यांनी एक उल्लेख केला की नातेपोते इकडे झालेली जी घटना आहे, तर तिकडे बघा या दक्ष वैद्य असं त्यांनी स्वतःचं नाव केलं, त्याचं नाव होतं इक्बाल शेख। आता त्याच्यानंतर लक्षात आलं त्याच्यावर FIR झाला, त्याची कॉपी माझ्याकडे, पूर्ण त्या मुलीला कशा पद्धतीने फसवलं। ही एकच घटना नाहीये, यामध्ये अजून मी घटना सांगते तुम्हाला। साहिल लष्कर बापी हा कुठला तरी पश्चिम बंगालचा युवक आहे, त्यांनी 8-10 हिंदू मुलींना फसवलंय। या संबंधी पश्चिम बंगालमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, कर्नाटकमध्ये 1 गुन्हा आहे, महाराष्ट्रात 3 गुन्हे आहेत। याचे देखील कॉपीज माझ्याकडे उपलब्ध आहे। परंतु ज्या वेळेला
मुली बाळी फसतात आणि ज्या वेळेला त्यांना एखाद्या धर्माचं आमिष दाखवलं जातं, वेगवेगळ्या पद्धती आहेत बुद्धिभेद करण्याचा. मग कोण जिम ट्रेनर असतो, तो एका विशिष्ट जातीचा आहे, अशी उदाहरणं आहेत. आणि तो नंतर जवळीक साधून धर्मांतर करण्यास भाग पाडतो. किंवा त्यावेळा खूप त्या मुली, म्हणजे मी पुन्हा त्याचा उल्लेख करीन की जरी कायद्याने 18 वर्ष हे वय लग्नासाठी मुलीसाठी आणि 21 हे मुलासाठी कायद्याने ठरवून दिलेलं आहे, परंतु त्यावेळा सगळीच काही समज असते असं नाही. आणि त्यावेळा एखाद्या आमिषाला किंवा एखाद्या जीवन पद्धतीला त्यांना वाटतं नाही ही जीवन पद्धती फार क्लिष्ट आहे, ही जीवन पद्धती सोपी वाटते म्हणून ही सोपी आहे, ही चांगली आहे, इथे काही चप्पल घालून गेलं तरी चालतं, नाही चप्पल घालून गेलं तरी चालतं, कुठलेही कपडे घालून गेले तरी चालतात, यांच्याकडे सगळं चालतं पण आमच्याकडे नाही चालत, मग तो धर्म चांगला आहे हा बरोबर नाही आहे. मग ते घराघरामध्ये त्याची आर्ग्युमेंट होते. आणि हे सगळं आपण सगळ्यांनी इथे बसलेल्यांनी कधी ना कधी अनुभवलेलं आहे, कधी ना कधी ऐकलेलं आहे. आपण सुद्धा याच्यावर अनेक वेळा त्या वयातून जाताना आपण देखील आर्ग्युमेंट केलेले असतील. परंतु जेव्हा स्वेच्छेने करणं वेगळं, स्वेच्छेने कोण करतं, का करतं, जर का मी माझ्या धर्मामध्ये सुखी समाधानी आहे, मला इथले आचार विचार संस्कृती सगळी पटते आहे, तर मी दुसऱ्या धर्मात जाण्याचा विचारच का करीन. परंतु असे काही लोक काही वल्नरेबल लोकांना भेटतात आणि त्यांचा मतपरिवर्तन करण्यात यशस्वी होतात. 1-2 वर्ष सगळं चांगलं चालतं, त्यांना वाटतं वा किती गोंडस संसार चाललाय, परंतु नंतर लक्षात येतं की आपण फसलोय म्हणून. आणि ह्या कायद्यात म्हणजे इद्रिसजी नाही येत आता मी त्यांचं भाषण अगदी त्यांचाही मुद्दा बरोबर आहे की 60 दिवसाचा वेळ जो दिला आहे की त्यांना नीट समजावून सांगण्यासाठी, त्याच्यातही काही चुकीचे प्रकार घडू शकतील, त्यांनी व्यक्त केलेली शंका रास्त आहे. परंतु या जेव्हा आईवडिलांना किंवा असा विषय पालकांपर्यंत येतो तेव्हा निश्चित त्यांचा आईवडील म्हणून अधिकार असतो की मुलांना समजावून सांगण्याचा, किंवा हे का नेमकं होतंय, काय असं अडचण आहे की धर्म बदलावा लागतोय. आणि मुळात म्हणजे अशी कोण अटच टाकत असेल लग्नाच्या वेळा की धर्म बदलला पाहिजे, तर ही अट देखील चुकीची आहे. परंतु हा कायदा आणत असताना निश्चितच जे लोक जबरदस्ती करतात, परत मी उल्लेख करेन की या कायद्याची गरज काय, कारण जे लोक असं करू पाहत आहेत त्यांना कुठेतरी कायद्याची भीती पाहिजे, कुठेतरी त्यांना वाटलं पाहिजे नाही की एक कायदा आहे आणि त्याची आपल्याला भीती वाटली पाहिजे. जर का कायदाच नाहीये तर मग ओव्हर स्पीडिंगचा कायदा कशाला आहे, हेल्मेट न घालण्याचा कायदा कशाला आहे, सगळे कायदे कशासाठी आहे. कायद्यामुळे भीती येते, कायद्यामुळे माणूस किमान विचार करेल की नाही बाबा मी कुठेतरी गजाआड जाईन. आणि म्हणून या कायद्याची आवश्यकता भासते. या कायद्याचं मी स्वागत करते. आणि हा असा प्रकारचा कायदा महाराष्ट्र सरकार आणते, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्य दोन्ही आमचे एकनाथजी शिंदे असतील, सुनेत्राताई असतील, या सर्वांचे मी आभार मानते की अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये याची खरंच गरज आहे. कारण भोळ्या बाबड्या लोकांना वेगवेगळी आमिषं दाखवून, धमकावून, बळजबरी करून असं कोणी करू नये. किंवा एक कायदा नव्हता तो आणला आणि खरोखर याचं मी स्वागत करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.